खऱ्या अर्थानं जब तक सूरज चांद रहेगा तोपर्यंत खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं नाव अजरामर राहणार आहे। आज बाबासाहेबांचं नाव हे अजरामर राहणार आहे ही अतिशयोक्ती राहिलेली नाहीये। फक्त बोलायचं म्हणून आपण बोलत नाही आहोत, तर आजची ही 134वी जयंती आहे। 132व्या जयंतीच्या निमित्तानं औरंगाबादचे म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांनी म्हणजे जे संजय शिंदे आहेत त्यांनी स्पेस रजिस्ट्रेशन कडे अशी मागणी केलेली होती की सूर्याच्या जवळचा जो तारा आहे त्या ताऱ्याला बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं। त्या ताऱ्यासाठी लक्षात घ्यायचंय, सूर्याच्या जवळच्या ताऱ्यासाठी आतापर्यंत कमीत कमी 10 वर्षापासून बरेच जणांनी प्रयत्न केले होते की त्या ताऱ्याला दुसरं कुणाकुणाचं नाव देण्यासाठी स्पेस रजिस्ट्रेशन कडे मागणी केलेली होती। पण जेव्हा बाबासाहेबांच्या नावाची नोंदणी जेव्हा तिथे झाली, रजिस्ट्रेशन जेव्हा झालं, तेव्हा अवघ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या सूर्याच्या जवळच्या ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत। आज तो तारा लक्षात घ्या, जसा सकाळचा सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो प्रत्येक दिवसाची त्याची वेळ वेगळी असते। संध्याकाळचा जेव्हा चंद्र आकाशामध्ये येतो तेव्हा त्याची प्रत्येक दिवसाची वेळ वेगवेगळी असते। अगदी तशाच प्रमाणे त्या सूर्याच्या जवळचा तारा सुद्धा आकाशामध्ये दिसण्याची प्रत्येक दिवसाची वेळ ही वेगवेगळी असते। आज आपण सगळेजण अँड्रॉइड मोबाईल वापरतोय, कम्प्युटर वापरतोय, लॅपटॉप वापरतोय। तुम्ही जर का त्या लिंकवर जर जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बघायला मिळेल की ते सूर्याच्या जवळच्या ताऱ्याला BR आंबेडकर हे नाव देण्यात आलेलं आहे। आज तुम्हाला आम्ही आमच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवतोय, जरा स्टेजच्या लाईट्स कमी करा, की सूर्याच्या जवळच्या ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे BR आंबेडकर हे नाव देण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत। आणि खऱ्या अर्थानं जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा हे आज आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे। ही ताकद आहे आपल्या महामानवाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या मंचावर या सूर्याच्या जवळच्या ताऱ्याला ज्याला बाबासाहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे त्या ताऱ्याला आपण इथे बसून सगळ्यांनी मानवंदना द्यायची आहे। आणि ती मानवंदना देण्यासाठी मी या मंचावर अरविंद मोहिते यांना आमंत्रित करते। तसंच तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही तुमच्या मोबाईलची टॉर्च लाईट सुरू करायची आहे। हे सगळे तारे आपण पुन्हा एकदा जमिनीवर उतरवूया, सगळे तारे आपण जमिनीवर उतरवूया। या ताऱ्यांच्या मार्फत आपण त्या आकाशातल्या ताराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या 134व्या जयंतीच्या निमित्तानं आपण मानवंदना देऊया। सगळ्यांचे मोबाईल बाहेर येऊ द्यात, एवढी गर्दी आहे, अजून येऊ द्या। चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा। भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला जाता है दुनिया से जो जिंदा हो नहीं सकता,
चला जाता है दुनिया से जो जिंदा हो नहीं सकता, ना हुआ है कभी ऐसा आइंदा हो नहीं सकता। इस वतन पे कोई सौदा हो नहीं सकता, और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता। इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता। 20 मार्च 1927 हा दिवस महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह। असं सगळेजण म्हणतात की महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह। तर तुम्हाला धम्मपद एक धम्म देसना या मंचावरून आवर्जून सांगेन, अगदी जबाबदारीनं अभ्यासपूर्वक सांगेन की तो सत्याग्रह मुळीच नव्हता। तर 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला हा मानवी स्वातंत्र्याचा रणसंग्राम होता, तो हा सत्याग्रह नव्हता। अहो, सत्याग्रह म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे। सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी सतत धरलेला आग्रह। हे सत्य आहे, ते सत्य आहे असा आग्रह धरणाऱ्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळीच नव्हते। अहो, सत्याग्रह करणं हे तर महात्मा गांधींचं काम होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नव्हे। तर त्यावेळेला काय होत होतं की त्यावेळेला ज्या चौदार तळ्यावर जिथे गुरंढोरं पाणी पित होती, तिथे माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मनाई केली जात होती। पाणी पिण्यास त्यांना मज्जाव केला जात होता। जसा आता महानगरपालिका आहेत तशा त्यावेळेला महानगरपालिका नव्हत्या, तर त्यावेळेला ब्रिटिश काउन्सिल होती। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ब्रिटिश काउन्सिलकडे असं मागणी केलेली होती की जिथे गुरंढोरं पाणी पितात तिथे माणसासारख्या माणसाला पाणी मिळत नाही, तर ते पाणी मिळावं, ही मागणी बाबासाहेबांनी ब्रिटिश काउन्सिलकडे केलेली होती। आणि ती मागणी ब्रिटिश काउन्सिलने मान्य देखील केलेली होती। तरी सुद्धा आपल्यासारख्या माणसाला तिथे पाणी पिण्यास मनाई केली जात होती। आणि म्हणूनच 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याच्या दिशेने वळले असता अहो कितीतरी लोक बाबासाहेबांना लाठी काठी घेऊन मारायला धावले। अरे तरी सुद्धा माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं। खंबीर नेत्यानं हो, माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं, माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं, त्यानं जीवाच्या पल्याड केलं राखण मळ्याचं, जीवाच्या पल्याड केलं राखण मळ्याचं, जीवाच्या पल्याड केलं राखण मळ्याचं। बोधिसत्वाच्या तत्वाचं खत टाकीलं मळ्यात, बोधिसत्वाच्या तत्वाचं खत टाकीलं मळ्यात, त्याला कुंपण घातीलं बुद्ध धम्माच्या आळ्याचं, बुद्ध अमृत शिंपून मला फुलविला त्यानं, बुद्ध अमृत शिंपून मला फुलविला त्यानं, नवजीवन घडविलं कोटी फुलांच्या कळ्यांचं, सार विखुरल्या फांद्या पान लागली गळाया, सार विखुरल्या फांद्या पान लागली गळाया, आता नाही कोणी उरलं भीमरायाच्या लढ्याचं, कोटीच्या संगतीनं राजगुरून गळ्यात, कोटीच्या संगतीनं राजगुरून गळ्यात, बघा ताईत बांधिलं बुद्ध भीमाच्या नावाचं, बुद्ध धम्माच्या नावाचं,
अमृत शिंपून मला फुलविला त्यानं मला फुलविला त्यानं, मला फुलविला त्यानं. बुद्ध अमृत शिंपून मला फुलविला त्यानं नव जीवन घडविलं कोटी फुलांच्या कळ्यांचं जीवन घडविलं कोटी फुलांच्या कळ्याचं, नवजीवन घडविलं कोटी फुलांच्या कळ्याचं. माझ्या खंबीर नेत्यानं हो माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं त्यानं जीवाच्या पल्याड गेलं राखण मळ्याचं जीवाच्या पल्याड गेलं राखण मळ्याचं, त्यानं जीवाच्या पल्याड गेलं राखण मळ्याचं. बोधिसत्वाच्या तत्वाचं खत टाकीलं मळ्यात खत टाकीलं मळ्याचं, खत टाकीलं मळ्याचं. बोधिसत्वाच्या तत्वाचं खत टाकीलं मळ्यात त्याला कुंपण घातीलं बुद्ध धम्माच्या आळ्याचं कुंपण घातलं बुद्ध धम्माच्या आळ्याचं, त्याला कुंपण घातलं बुद्ध धम्माच्या आळ्याचं. सारवी कुरल्या फांद्या पान लागली गळाया पान लागली गळाया, पान लागली गळाया. सारवी कुरल्या फांद्या पान लागली गळाया आता नाही कुणी उरलं भीमरायाच्या आता लढ्याचं नाही कोणी उरलं भीमरायाच्या लढ्याचं, आता नाही कोणी उरलं भीमरायाच्या लढ्याचं. माझ्या खंबीर नेत्यानं हो माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं त्यानं जीवाच्या पल्याड गेलं राखण मळ्याचं 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 त्यानं जीवाच्या पल्याड गेलं राखण मळ्याचं. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमचे गायक योगेश पवार यांच्यासाठी, तसंच आमच्या सगळ्या कलाकारांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिस देश में हम रहते हैं वो देश हमें प्यारा है. अजी जिस देश में हम रहते हैं वो देश हमें प्यारा है. दुनिया चाहे कुछ भी कहे, जय भीम हमारा नारा है. अरे बड़े जालिम थे वो लोग, बड़े जालिम थे वो लोग जिन्होंने शूद्र कह के हमें धिक्कारा है. लेकिन इस कुदरत का करिश्मा तो देखो, मेरे भीम ने इस देश का संविधान लिख के उन जालिमों के मुंह पे तमाचा मारा है, उन जालिमों के मुंह पे तमाचा मारा है. म्हणजे संविधान लिहून बाबासाहेबांनी आज सगळ्यांना खरोखरच उत्तर दिलेलं आहे. एकेकाळी आपल्याला पाणी मिळत नव्हतं. अहो नुसतं पाणीच नाही तर आपल्याला कुठलेच हक्क अधिकार मिळत नव्हते. पण एवढी ताकद आताच्या या संविधानामध्ये आहे की जी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्याला आज हक्क अधिकार, एवढे हक्क अधिकार दिले की पाणी तर दूरचीच गोष्ट, तर शिक्षण तर अजिबातच नाही. पाणी मिळत नव्हतं तर शिक्षण तर अजिबातच मिळत नव्हतं. शिक्षण नाही म्हणून नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत म्हणून मोठमोठ्या पदांवर आपण बसू शकत नव्हतो. पण या संविधानामुळे आज आपल्याला शिक्षण मिळालं. शिक्षणाच्या जोरावर आपण आज मोठमोठ्या पदांवर अधिकारी झालो. पण आज एवढी मोठी गोष्ट होऊन सुद्धा बरेचसे जण आहेत की जे बाबासाहेबांना कुठेतरी विसरले किंवा त्यांना माहितीच नाहीये की आज आपण या खुर्चीवर, या पदावर जे काही बसलोय ना, हे बाबासाहेबांच्या कृपेमुळे बसलेलं आहे. हे बऱ्याच जणांना माहितीच नाहीये. आणि म्हणून अशांसाठी म्हणेन, अहो धर्म जात लपवतात हे खाऊन भीमाची भीक, धर्म जात लपवतात हे खाऊन भीमाची भीक. अहो एकेकाळी उपाशी होतात तेव्हा नव्हतं का पीक. अहो लढायला मारायला जाती दुसरे, हे फक्त आरक्षण चोर. अहो अक्कल वाढली भीमामुळे, नाहीतर उचललं असतंच ढोर, नाहीतर उचललं असतंच ढोर. खरोखर ही सत्य परिस्थिती होती. कोणाची गुरंढोरं मेली तर आपल्याला बोलावून घेतलं जात होतं की या आणि मेलेली गुरंढोरं ओढून घेऊन जा. एवढंच नाही तर त्यावेळेला येणाऱ्या जाणाऱ्या सवर्णाला आपल्याला वाकून जोहार मायबाप करावा लागत होतं. पण आज या संविधानामुळे, आज या संविधानामुळे चक्र एवढं उलट फिरलेलं आहे की संविधानाच्या ताकदीमुळे आज आपल्याला शिक्षण मिळालं. शिक्षणाच्या जोरावर मोठमोठ्या पदांवर आपण अधिकारी झालो. आणि एकेकाळी ज्यांना आपण
जोहार मायबाप करत होतो, आज ते जो लोक आपल्याला येता जाता सलाम करतायत हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणूनच म्हणेन, हमारे कौम में कोई भी बढ़ चढ़ कर नहीं होते, हमारे कौम में कोई भी बढ़ चढ़ कर नहीं होते. अरे ना कोई डॉक्टर होते, ना कोई प्रोफेसर होते, कसम भगवान गौतम की हम कभी के मर गए होते अगर भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते, भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते. रोशनी की तलाश करता हूँ, रोशनी की तलाश करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ. समाज के इन घने जंगलों में मैं प्यारे भीम जी की तलाश करता हूँ. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. तुम्हा करती, पण आज मुजरे तुम्हा करती, माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे तुम्हा करती, माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती, माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती, माझ्या भीमाच्या प्रतापाने. हो तू मातीत रगडलेलो, हो तू मातीत दडलेलो, हो तू मातीत रगडलेलो, हो तू मातीत दडलेलो, हो तू मातीत रगडलेलो. माझे सोनेच केले रे, तुमचे सोनेच केले रे, एका मोठ्या सराफाने. माझे सोनेच केले रे, एका मोठ्या सराफाने. आज मुजरे मला करती, माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती, माझ्या भीमाच्या प्रतापाने. तोंड चेचली जरी वामन, काल जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वामन. काल जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वामन. फणा आपला तो टाकिला रे,
पण आपला तो टाकीला रे त्या काळजातीच्या सापाने, पण आपला तो टाकीला रे त्या काळजातीच्या सापाने. आज मुजरे मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेच केले रे त्या माझ्या मेलेल्या बापाने. पण आज मुजरे मला करती, आज मुजरे तुम्हा करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. जरा जोरदार टाळ्या आमचे गायक अमित जाधव यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कमी का झालाय? 12 वाजायला वेळ आहे अजून. आवाज अगदी जोश असला पाहिजे प्रत्येकाच्या आवाजामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अल्लाह के कुरान पर मुसलमान चलते हैं, अजी अल्लाह के कुरान पर मुसलमान चलते हैं, यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलते हैं, कृष्ण की भगवत गीता पे हिंदू चलते हैं, लेकिन हमें तो इस बात का गर्व है कि मेरे भीम के संविधान पे ये पूरा भारत चलता है, ये पूरा भारत चलता है. आज खरोखरच बाबासाहेबांच्या संविधानावर हा आपला भारत देश चालतोय. म्हणजेच बाबासाहेबांनी या संविधानामध्ये या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लक्षात घ्यायचं, या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना, तो स्त्री पुरुष का असेना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला हक्क अधिकार दिलेले आहेत. पण आज खरोखरच प्रत्येकाला याची जाणीव आहे का? आज विशिष्ट समाजच बाबासाहेबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करताना दिसतोय आणि आजही बऱ्याच जणांना असं वाटतच नाहीये की बाबासाहेब आमचे आहेत, कारण का त्यांना त्याची जाणच नाहीये. आज खरं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांची हीच खूप मोठी जबाबदारी आहे की संपूर्ण जग आज बाबासाहेबांची जयंती साजरी करतंय. लक्षात घ्या, हा एकच महामानव असा आहे की या महामानवाची जयंती 13 एप्रिलला सुरू होते, ती पुढच्या वर्षी 14 एप्रिलला समाप्त होते, परत त्याच दिवशी 14 एप्रिलला पुन्हा नव्याने सुरू होती. संपूर्ण हे जग संपूर्ण वर्ष बाबासाहेबांची जयंती साजरी करतं. फक्त आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण जगात बाबासाहेबांची जयंती साजरी होते. आज संपूर्ण जगात जेव्हा जयंती साजरी होते ना, तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आमचे बाबासाहेब, आमची जयंती, हा फील प्रत्येकामध्ये आला पाहिजे. आज धम्मपद एक धम्मदेसना या वाद्यवृंदाचं हेच मिशन आहे की या जगातल्या या देशातल्या प्रत्येकापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचले पाहिजे. आज आपण जे काही हक्क अधिकार मिळवतोय, जो मोकळा श्वास घेतोय, तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कोण होते आंबेडकर हे पटवून देता आलं पाहिजे. पण आज अजूनही बऱ्याच जणांना आपल्याला पटवून देता आलेलं नाहीये. आणि म्हणून तत्पूर्वी जे मी म्हणेन ते लक्ष देऊन ऐकायचंय. खाऊन दौलत भीमाची बेईमान झाले सारे, अहो खाऊन दौलत भीमाची बेईमान झाले सारे, सांगा माझ्या भीमाचे ज्ञान कधीच कोणाच्या कामी नाही आले. अहो तेली माळी कोळी लोहार सोनारचा अमर सुतार या सगळ्यांचे ओझे उचलले माझ्या भीमानं स्वतःच्या पाठी. तरी हेच लोक म्हणतात आंबेडकर झटला फक्त महाराजांसाठी, आंबेडकर झटला फक्त महाराजांसाठी. तर लक्षात घ्यायचंय, आंबेडकर फक्त महाराजांसाठीच लढलेला नाहीये.
मी आत्ताच म्हटलं की हा देश हा संविधानावर चालतोय, संविधानाचे हक्क अधिकार या देशातला प्रत्येक नागरिक वापरतोय. याचा अर्थ बाबासाहेब फक्त एका विशिष्ट समाजासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी झटलेले आहेत. हे आज सगळ्या लोकांना कळलं पाहिजे, हे आपल्याला आज पटवून देता आलं पाहिजे. आणि म्हणून या मंचावर अगदी थोडक्यात सांगेन की कोण होते आंबेडकर. मगाशी कार्यक्रम सुरू होण्याआधी सुद्धा कोणीतरी कविता सादर केली होती, त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की कोण होते आंबेडकर. खरोखर जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान लिखाण त्यांनी केलेलं होतं, मगाशी मी ऐकत होते ते. आणि ज्यांनी वाचन केलं त्यांच्यासाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोण होते आंबेडकर. अहो तुम्ही कोणत्या जातीचे आहात, धर्माचे आहात याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही, पण तुम्ही ज्या ठिकाणी काम करताना त्या ठिकाणी 14 तासाचे ज्यांनी 8 तास केलेत, अहो ते आहेत माझे आंबेडकर. तुम्हाला आम्हाला जी काही आठवड्याची सुट्टी मिळते, एक रविवारची जी काही सुट्टी मिळते ना, ती सुट्टी मिळवून देणारे आहेत माझे आंबेडकर. तुम्हाला आम्हाला जो काही पीएफ मिळतो, अहो ते पीएफ मिळवून देणारे आहेत माझे आंबेडकर. अहो तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची बायको गरोदर असताना, अहो प्रेग्नेंट असताना जी भर पगारी 6 महिन्याची सुट्टी घेते ना, ते सुट्टी मिळवून देणारे आहेत माझे आंबेडकर. आज तुमच्या समोर इथे उभी राहून मी जे बोलतीये, माझं मत तुमच्या समोर मी व्यक्त करतेय. लक्षात घ्यायचंय, ह्या वर्षी हा एक मुद्दा अगदी आवर्जून लक्षात घ्यायचंय की आता कुठेतरी, मी सरकारचं असं नाव घेणार नाहीये, पण आता कुठेतरी हे जे आपण आपलं मत मांडतो, आपण जे आपलं अभिव्यक्त स्वातंत्र्य जे आहे व्यक्त होण्याचं, त्याच्यावर त्या कलम संविधानामध्ये 19 मध्ये आपल्याला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे. आणि आज हे स्वातंत्र्य कुठेतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कलम 19, हे कलम 19 जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते कुठेतरी स्थगित करण्यात यावं, थांबवण्यात यावं, यासाठी प्रयत्न सुरू आहे. हे लक्षात घ्यायचंय. आणि हे जर झालं तर आज तुम्ही आम्ही आपलं मोकळं मनाने आपण आपलं मत व्यक्त करू शकणार नाही, आपला आवाज दाबला जाईल. हे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून 1900 जे कलम संविधानामध्ये 19 जे कलम दिलेले आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे थांबू देता कामा नये. आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेला आहे. पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा. लक्षात घ्या, पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, पण आत्ताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो. मतदार त्याला जन्म देतो. आणि हा मतदानाचा अधिकार ज्यांनी दिला ना, अहो ते आहेत माझे आंबेडकर. आज बाबासाहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर भरपूर त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे, पण याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि याची जाणीव खरं बघायला गेलं तर आपल्या शहरी भागामध्ये आहेच. आता तुम्ही सुद्धा बघाल की पालेगावमध्ये केवढा मोठा विभाग आहे, तरी सुद्धा आज ठराविक लोकच इथे हा कार्यक्रम बघायला बसलेली आहेत. खरं तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे होतं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी. पण आज आम्ही खेडोपाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा आम्ही फिरतो ना, तेव्हा आम्हाला खरोखर कुठेतरी तफावत बघायला मिळते. अगदी शहरी भागापेक्षा खेडोपाड्यांमध्ये खरोखरच त्यांना त्याची कुठेतरी जाणीव आहे. आणि म्हणूनच म्हणेन, कृतिशील असावे सुस्थित भीम नाही. अहो कृतिशील असावे सुस्थित भीम नाही. इथे मातबऱ्यांच्या मस्तीत भीम नाही, झोपडीत गरीबाच्या हमखास दिसे भीम. पण ते शिकल्या सवरल्यांच्या वस्तीत भीम नाही. शिकल्या सवरल्यांच्या वस्तीत भीम नाही. ही शोकांतिका आहे. आज शिकल्या सवरल्यांच्या खरोखरच त्यांना आज कुठेतरी बाबासाहेबांविषयी ते अप्रूप वाटलं पाहिजे, हीच आमची सगळ्यांची तळमळ आहे. पण ज्यांना कोणाला याची जाणीव आहे, ज्या माझ्या खेडोपाड्यातल्या ज्या माझ्या महिला असतील, ते बसलेल्या माझ्या ज्या काही महिला असतील, त्यांना ज्यांना जाणीव आहे त्या सगळ्यांना असं वाटतंय की बाबासाहेबांनी एवढं सगळं काही देऊन जणू काही आमची ओटी त्यांनी सोन्यानेच भरलेली आहे. असंच एक सुंदर असं गीत घेऊन आपल्या समोर येत आहोत. जरा जोरदार टाळ्यांनी आमच्या सगळ्या कलाकारांचं स्वागत करायचं. मोठी
भरली ओटी माझ्या विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी मुडक्या झोपलेले होते माई मुडकी काठी पाटल्या लुकड्याला होते माई संतरा काठी पाटल्या लुकड्याला होते माई संतरा काठी पोरगा झाला साहेब बसून झाले साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी आहो पोरगा झाला साहेब बसून झाले साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी भाई माझ्या भीमान हो माया बापाला भाई माझ्या भीमान भीमान बाई सोन्यानं भरली ओटी माझ्या भीमान भीमान बाई सोन्यानं भरली ओटी माझ्या विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माझ्या विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी सांगू सांगू मी किती केले व भरते कष्ट नव्हतं खायला करगट आणि उष्ट निळे खायला करगट आणि उष्ट घासातला घास हिमालय जक्कस वाटी वाटी घासातला घास हिमालयला जक्कस वाटी वाटी भाई माझ्या भीमाला हो माया रमाला बाई माझ्या भीमान रमान बाई सोन्यानं भरली ओटी माझ्या भीमान भीमान बाई सोन्यानं भरली ओटी माझ्या विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माझ्या विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी काट्यात लेकरू हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी कपडाला लंडाना खरकट बंदाना फजिती होती माई मोठी भाई माझ्या भीमान हो माया रमान भाई माझ्या भीमान भीमान माई सोन्यानं भरली ओटी माझ्या रमान भीमान माई सोन्यानं भरली ओटी माझ्या भीमान 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 भीमान माई सोन्यानं भरली ओटी क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या मुलींसाठी आमच्या सगळ्या वादक कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. अभिजित शिवनारायण सोनवणे सहसचिव पालेगाव बुद्धिस्ट फोरम यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद साहेब. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया. और मेरे भीम ने जब कलम उठाई तो इस भारत देश का संविधान बन गया. भारत देश का संविधान बन गया. मी मगातपासून तुम्हाला सांगितलं की संविधानाची ताकद केवढी मोठी आहे. संविधानाने आपल्याला काय काय दिलेलं आहे. संविधानामुळे आज आपण कुठून कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण लक्षात घ्या, खरं तर हे संविधान आपल्याला अंमलात येऊन आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अमृत महोत्सवी वर्ष आज जागोजागी साजरा केला जातोय. लक्षात घ्यायचंय, अमृत महोत्सव साजरा केला जातोय संविधानाचा. तर एकीकडे संविधान बदलण्याचा, जसं आता मगाशी सांगितलं की कलम 19 आज बाजूला काढण्याचा विचार चालू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेण्याचा विचार चालू आहे. तसंच हळूहळू संविधान सुद्धा बदलण्याच्या एका बाजूला गोष्टी होतात, तर एका बाजूला आज अमृत महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. आपल्याला माहिती नाहीये की नेमकं कोण कोणाशी काय राजकारण खेळतंय ते. फक्त आपल्याला सामान्य जनतेला फक्त आपल्याला एवढंच कळलं पाहिजे
की किती काहीही राजकारण जरी झालं तरी संविधान मात्र वाचलं पाहिजे, संविधान मात्र टिकलं पाहिजे. कारण का या देशाची जर का ताकद काही असेल तर ते फक्त भारतीय संविधान आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि बरेच जण जे काही संविधान बदलण्याचा प्रयत्न करतात ना, अशांसाठी आपण ठणकावून सांगूया, अरे हमको ना आजमाओ दुनिया हिलाएंगे हमको ना आजमाओ दुनिया हिलाएंगे हम. अरे घटना बदलने वालों जिंदा जलाएंगे हम. नका बदलू घटना, नका करू तिचं मोजमाप. अहो नका बदलू घटना, नका करू तिचं मोजमाप. कारण लिहिणारा होता तुमच्या बापाचाही बाप, लिहिणारा होता तुमच्या बापाचाही बाप. आणि म्हणूनच म्हणूया, भीती नाही कुणाच्या बापाला, कारण आम्ही आहोत भीमाची पोरं. मागन कोणी पुढंच आम्ही, मागन कोणी पुढंच आम्ही, मागन कोणी पुढंच आम्ही. आलो या साऱ्यांच्या मोर, आता आलो या साऱ्यांच्या मोर. भीत नाही कोणाच्या बापालाही भीमाची पोर. अरे भीत नाही कोणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. मागन कोणी पुढंच आम्ही, मागन कोणी पुढंच आम्ही. आलो या साऱ्यांच्या मोर, आता आलो या साऱ्यांच्या मोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. बाबासाहेबांची लेखणी होती याग, त्याच लेखणीनं केला मला वाग. बाबासाहेबांची लेखणी होती याग, त्याच लेखणीनं केला मला वाग. बाबासाहेबांची लेखणी होती याग, त्याच लेखणीनं केला मला वाग. अरे नाक मुरडोनी बघताय तुम्ही, आता नाक मुरडोनी अरे बघताय तुम्ही. पडलाय जीवाला घोर, तुमच्या पडलाय जीवाला घोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. मागून मागून करताय वार, आणि स्वतःला म्हणताय काश्मीर. तुम्ही मागून मागून करताय वार, आणि स्वतःला म्हणताय काश्मीर. तुम्ही मागून मागून करताय वार, आणि स्वतःला म्हणताय काश्मीर. अरे या मैदानी तुम पाजूर पाणी, अरे या मैदानी तुम पाजूर पाणी. तुमचं करुण चकना तुर, माझं करुण चकना तुर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. मागन कुणी पुढंच आम्ही, मागन कुणी पुढंच आम्ही. आलो या साऱ्यांच्या मोर, आता आलो या साऱ्यांच्या मोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर. भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची
पोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या अथर्व मोहितेसाठी झाल्या पाहिजेत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भूक लागलीये का? जरा लाईट्स समोरचे दिसतच नाहीयेत मला. टाळ्या वाजत नाहीयेत. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला तर तितका आवाज येत नाहीये. चला बघूया कोणाकोणाला भूक लागली. भूक लागली असेल तर तुमच्याकडून आवाज येणार नाही आणि नसेल तर चांगला ताकदीने जयघोष करणार आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बात आहे. आयोजकांना बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगेन की यांना काही भूक लागलेली नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते की आयोजकांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की जेवणाची व्यवस्था केलेली आहे. भोजन व्यवस्था आम्ही सुरू करत आहोत, पण एका अटीवर. ताट स्वतः जाऊन घ्यायचं आहे आणि ते येऊन या खुर्चीवरच येऊन परत बसायचं आहे. इकडे तिकडे कुठेही उभं राहायचं नाहीये. या एका अटीवर तुम्ही उठून तिथे जायचं आहे आणि तुमचं ताट भरून घेऊन येऊन पुन्हा इथेच बसायचं आहे. अशी आयोजकांनी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती केलेली आहे. खूप छान सुंदर असं त्यांनी जेवणाचं आयोजन केलेलं आहे. त्याचा सगळ्यांनी शांतपणे व्यवस्थितपणे आस्वाद नक्कीच घ्या. उत्तम रुपलानी निकम उत्तम रुपलानी निकम यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता आवाज नाही आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अहो, आम्ही सलग लागून रोज कार्यक्रम करतोय आणि इतक्याच ताकदीने आज बाबासाहेबांच्या नावात आम्ही जयघोष करतोय. तुम्हाला फक्त आज त्याला उत्तर द्यायचंय, तरी सुद्धा तुम्ही मध्ये मध्ये थांबताय. असं होऊ देऊ नका. चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. अजी चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. कद्रदानों की बातों में फूलों की कदर होती है. किसी के हाथों में किसी की तकदीर होती है, मगर झुक जाता है सारी दुनिया का सर जिनके आगे. यकीनन वहां पर मेरे भीम जी की तस्वीर होती है. वहां पर मेरे भीम जी की तस्वीर होती है. म्हणजे बाबासाहेबांचं नाव ऐकताच कुणाला स्फूर्ती येते, ताकद येते, तर कुणाचं बाबासाहेबांची प्रतिमा बघून नक्कीच त्यांचं मस्तक नतमस्तक होतं. आज तर आमचा जो गायक आहे योगेश पवार, तो आज खुलेआम सगळ्यांना सांगतो, मैं तो भीम का दीवाना हूं. जरा जोरदार टाळ्या गायक योगेश पवार साठी झाला पाहिजे. रत्नकुमार बडोदे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. इश्क के जहां में लोग होते हैं, हमारी लोगों ने ये दीवानगी न पहचानी. हम तो आशिक हैं, भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, साथ मेरे है भीम जी का बल, भीम जी का बल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. मैंने जीवन किया अर्पण भीम जी के चरणों में, मुझे किसी की नहीं परवाह, कोई जाए महलों में तो कुटिया मेरी भली है साथियों. यही मेरा
है करुणा कमल, यही मेरा है करुणा कमल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, साथ में एक है भीम जी का बल, भीम जी का बल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। याद करो बीते दिनों की, आजादी के पहले की, इस देश के नहले पे अंग्रेज गोरे दहले की। सागर के पार जिन्होंने 150 राज किया, कुचल तो डाले सुपुत मगर महाभारत को बर्बाद किया। तो उसी वक्त के गांधी नेहरू कांग्रेस के जो लीडर थे, तिलक केसरी नाना पत्री सुभाष बाबू लीडर थे। तो सबका नारा स्वतंत्रता का, सबको आजादी प्यारी थी। स्वतंत्रता के सभी मरीज थे और स्वतंत्रता ही बीमारी थी। इस देश के इनकलाबी बेहिसाब बेलगाम थे, इस देश के हम दलित गुलामों के भी गुलाम थे। तो उसी गुलामी की जंजीर तोड़ने एक शोला भड़का था, वही तो ये भीम राम जी अम्बेडकर का लड़का था। हुए लीडर आज हर घर, ये जमाना मतलबी है, तेरी राहत मेरी चाहत ये दुनिया में अजनबी है। तो पाया है भीम से ये गौतम, अरे ना छोड़ूंगा मैं आंचल, ना छोड़ूंगा मैं आंचल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, साथ मेरे है भीम जी का बल, भीम जी का बल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश पवार यांसाठी, तसंच आमच्या सगळ्या वादक कलाकारांसाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा आपला देश सुजलाम सुफलाम देश, उत्तर आणि दक्षिण प्रदेशाला जोडणारा सांधा म्हणजेच महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रात, अहो याच महाराष्ट्रात 16व्या शतकाच्या पूर्वार्ध शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, आनंदी आनंद वातावरण पसरलं, भगवा अभिमानानं फडकू लागला, अवघा दख्खन मंगलमय झाला. सह्याद्री ताठ मानेनं दिल्लीकडे पाहू लागला आणि सह्याद्रीच्या कडे कपारातून एक आरोळी घुमू लागली. अरे दृष्टांचा संहार जन्माला आला, अरे दृष्टांचा संहार जन्माला आला, अरे माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला. जोरदार टाळ्या आमचे ढोलकी वादक महेश लोखंडे, महेश लोखंडेसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
घ्यायची आहे. क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या महेश लोखंडेसाठी झाला पाहिजे. पोवाडा गातो प्रभावर थाप असा देतो प्रभावर थाप असा देतो प्रभावर थाप असा देतो शिवबाची शौर्य गाथा गातो शिवची शौर्य गाथा गातो शिवची शौर्य गाथा गातो हे मर्दाला हा मुजरा पहिला करतो हजी मर्दाला हा मुजरा पहिला करतो हजी मर्दाला हा मुजरा पहिला करतो हजी शिवबाच्या शौर्याच्या कथा शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता एक एक कथा जशी बिजली एक एक कथा जशी बिजली एक एक कथा जशी बिजली शुरांच्या शौर्यानं सजली शुराच्या शौर्यानं सजली शुराच्या शौर्यानं सजली हे रक्तन धरणी माय भिजली हजी रक्तन धरणी माय भिजली हजी रक्तन धरणी माय भिजली हजी चहूकडे अवकळा आली आईची दुर्दशा झाली आईची दुर्दशा झाली आईची दुर्दशा झाली जुलमाने जनता पिचली तुफाने पुरती खचली दुःखाने फुलती खचली दुःखाने फुलती खचली कोणी पीक कापुनी न्यावे घर भरले लुटून न्यावे लेकी सपळवून न्यावे कासे आमुच्या भाळी गरिबांना नवता वाली गरिबांना नवता वाली गरिबांना नवता वाली शिवबान स्थिती पाहिली शिवबान स्थिती पाहिली शिवबान स्थिती पाहिली चीड त्याला आली अन्याय किती सोसणार अन्याय किती सोसणार अन्याय किती सोसणार गुलामीत किती राहणार गुलामीत किती राहणार गुलामीत किती राहणार हे देशाला मुक्ताचा करणार जी देशाला मुक्ताचा करणार जी देशाला मुक्ताचा करणार जी छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे बहुजनांच्या संरक्षणार्थ त्यांनी 350 किल्ले बांधले. ते म्हणत शत्रूंचे मित्र ते आम्ही देखील शत्रूस. अरे अशा गद्दारांची गय केली जाणार नाही.
अहो आठवा त्या प्रतापगडावरील अफजल खानाची भेट. अफजल खानाच्या भेटीत महाराजांवर स्वराज्यावर पहिली तलवार खुपसणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, त्या कुलकर्ण्याच्या तलवारीचे वार अंगावर घेऊन महाराजांचे प्राण वाचविणारा जीवा महाले. आणि म्हणूनच म्हण पडली, अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. सोयराबाईच्या मनात महाराजांनी द्वेष पसरविणारा, अन्नात विष कालविणारा मोरोपंत पिंगळे, संभाजी राजेला औरंगजेबाच्या हवाली करणारा रामदास शिष्य रंगनाथ स्वामी. अहो असं म्हटलं जातं गो ब्राह्मण प्रतिपालक. अहो गो ब्राह्मण प्रतिपालक, मग विरोध का? अहो विरोध का झाला? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, कारण का त्यावेळी वर्ण व्यवस्था आणि शूद्र व्यवस्था होती म्हणूनच. आणि मग आणावं लागलं त्या गागभटाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला. त्या गागभटानं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला, कारण त्याला अमाप सुवर्ण मुद्रा मिळाला म्हणूनच. आणि त्या गागभटानं शिवाजी महाराजांना जो कुमकुम तिलक लावला, तोही आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने लावला. आणि म्हणूनच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक असू शकत नाही, तर ते बहुजन प्रतिपालक होते. अहो त्या मावळ्याच्या म्यानातून निघाली तलवार ही तलवारीसारखीच होती. त्याची मूठ समता, बंधुता, न्याय, सुहक्क स्वबळावर खेचणारी होती. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा 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 महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटानाया, हिमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छातीवरी थोरली अभिमानाची लेणी. ओलादी मन गटे खेळती खेळ जीवदेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे गीत खराकी तो महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र
माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. मला पूर्ण कल्पना आहे की तुम्ही जेवण करता करता जयघोष करताय, तरी सुद्धा पुन्हा एकदा झालं पाहिजे. ज्यांच्या हातात ताट नाही त्यांनी नक्कीच दमदार असा जयघोष केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीला लाभलेले दोन महानायक. पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं, तर प्रज्ञा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही तेजस्वी तळपती तलवार होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी तळपती तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं, तर त्या स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी हाती तलवार घेतली होती, ही त्या काळाची गरज होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली होती, ही सुद्धा त्या काळाचीच गरज होती. आणि म्हणूनच म्हणेन, तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, तो कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. अरे शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया, शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया, तो कलम चलाकर मेरे भीम ने सारे जुल्म को ही मिटा दिया, मेरे भीम ने सारे जुल्म को ही मिटा दिया. आणि म्हणूनच म्हणेन, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक रायगडावर एक चवदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक द्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक द्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला, राजाभिषेक झाला, राजाभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, माळी घोषित केला, माळी घोषित केला. असे नरमणी दोन शोभले, असे नरमणी दोन शोभले दोन वीर बहादर, असे नरमणी दोन शोभले दोन वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती,
नाच भवानी परी भीमाच्या हात देखणी होती हात लेखणी होती हात लेखणी होती निनादली दोघांच्या नावे निनादली दोघांच्या नावे कोकणातले ढोगळ निनादली दोघांच्या नावे कोकणातले ढोगळ एक द्यारा एक गडाबळ एक चवदार तळ्याबळ एक द्यारा गडाबळ एक चवदार तळ्याबळ एक चाराय गडावर एक चौदार गडावर एक चाराय गडावर एक चौदार गडावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या राय गडावर एक त्या राय गडावर एक त्या राय गडावर एक चवदार तळ्यावर एक त्या राय गडावर एक चवदार तळ्यावर एक चाराय गडावर एक चवदार तळ्यावर एक चाराय गडावर एक चवदार छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जरा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या वादक कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. आमचा कीबोर्डिस्ट संदीप जरा जोरदार टाळ्या संदीप साठी झाल्या पाहिजेत. तसंच अक्षय साठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसंच आमचे ढोलकी वादक महेश लोखंडे जरा जोरदार टाळ्या महेश लोखंडेंसाठी. शैलेश दुसरे ढोलकी वादक शैलेश जरा जोरदार टाळ्या शैलेश साठी झाल्या पाहिजेत. सचिन आठवले जरा जोरदार टाळ्या सचिन आठवलेंसाठी झाल्या पाहिजेत. तसंच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत ते आमचे साऊंडवाले दादा संदेश दादा जरा जोरदार टाळ्या संदेश दादांसाठी झाल्या पाहिजेत. तसंच ह्या स्क्रीनवर मगातपासून तुम्ही जे काही सगळं बघताय ते दाखवणारे आमचे विनीत मोहिते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये असलेले रुपेश पवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये असलेले विनीत मोहिते जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसाच आमचा हा सेटअप जो सगळा इथपर्यंत घेऊन येतात ते आमचे अमित जरा जोरदार टाळ्या अमित साठी झाल्या पाहिजेत. तसंच स्वप्नील पवार जरा जोरदार टाळ्या स्वप्नील पवार साठी सुद्धा जरा झाल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करतोय. खऱ्या अर्थानं उद्या 14 एप्रिल हा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. जागोजागी प्रत्येक ठिकाणी मी मगाशीच म्हटलं संपूर्ण वर्षभर ही जयंती साजरी होते पण 14 एप्रिल हा खरा दिवस आहे जयंतीचा. आणि त्यासाठी अगदी प्रत्येक कार्यकर्ता जो बाबासाहेबांचा स्वतःला अनुयायी समजतो मग तो स्त्री असेल पुरुष असेल सगळेच जण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. तो सच्चा कार्यकर्ता जो आहे तो अगदी मनापासून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. अगदी मनापासून सगळं काम करत आहे. पण एक लक्षात घ्या जेव्हा जयंती आपण साजरी करतोय फक्त जयंतीच साजरी करतानाच असं नाही तर जे स्वतःला बाबासाहेबांचा भीमसैनिक समजतात मी परत सांगेन मग तो स्त्री पुरुष त्याच्यामध्ये मी सुद्धा आले मी परत सांगते तो फक्त पुरुषच असला पाहिजे असं काही नाहीये. तो स्त्री पुरुष कोणीही असेल तरी तो भीमसैनिक आहे. जो स्वतःला भीमसैनिक म्हणतो तो भीमसैनिक कसा असला पाहिजे लक्षात घ्यायचंय. तो भीमसैनिक कसा असला पाहिजे. कदाचित मी जे बोलेन त्याचा थोडासा रागही येईल वाईटही वाटेल कदाचित पण त्याचं गांभीर्य लक्षात घ्या की तो भीमसैनिक कसा असला पाहिजे. भीमसैनिक कसा असला पाहिजे तर खाणारा लाच ऐसा खादाडो नको. खाणारा लाच ऐसा खादाडो नको. अहो कार्यात मागे राहणारा मुरदाडही नको. भलतीच ऐट भलता तो डौलही नको. पोळ्याच्या बैलावानी नुसता तो बैलही नको. मग कसा असला पाहिजे मग तो भीमसैनिक कसा असला पाहिजे. अहो हक्कासाठी लढणारा बलवान पाहिजे. हक्कासाठी लढणारा बलवान पाहिजे. शील राखणारा सच्चा शीलवान पाहिजे. अहो देहात बुद्ध भीम विचारांचा श्राव पाहिजे. आणि आहे जोवर जिवंत तोवर भीमराव जिंदाबाद म्हणणारा सच्चा भीम सैनिक पाहिजे. सच्चा भीम सैनिक पाहिजे.
आणि म्हणूनच असंच एक गीत घेऊन आपल्या समोर येत आहेत आमचे गायक योगेश पवार. जरा जोरदार टाळ्या. सप्तरंगात भीम आहे, झेंडा निळ्यात भीम आहे, फुलात भीम आहे, कळ्यात भीम आहे, सागरात भीम आहे, चौदार तळ्यात भीम आहे. तसा माझ्या श्वासात ध्यासात आणि हृदयात भीम आहे. हे कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, याची नाही मला खंत, याची नाही मला खंत. हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत. 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 हे कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, याची नाही मला खंत, याची नाही मला खंत. हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत. 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 हे ठेवा मनी स्वाभिमान, सांगे निळ हे निशाण. ठेवा मनी स्वाभिमान, सांगे निळ हे निशाण. पान न्याहाळून बघा, पान चाळून बघा, पान न्याहाळून बघा, पान चाळून बघा, नाही लागणार अंत, नाही लागणार अंत. हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत.
गाती योगेश पवार, तो सागर खुशाल गाती योगेश पवार, समजूनी भाग्यवंत, समजूनी भाग्यवंत, हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत. कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, याची नाही मला खंत, याची नाही मला खंत, हे भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत. क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या योगेश पवार यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आयुष्मान SR राऊत साहेब, संस्थापक पालेगाव बुद्धिस्ट फोरम, यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद साहेब, जरा जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही थोडाच वेळ बाकी आहे 12 वाजायला. ईमान बेचने वाले तुम बेईमान बन जाओगे, ईमान बेचने वाले तुम बेईमान बन जाओगे, दुश्मनी निभाओगे तो शैतान बन जाओगे. सिर्फ एक बार मेरे गौतम से दिल लगा कर दो, देखो तुम भी मेरे भीम जी की तरह इंसान बन जाओगे, तुम भी मेरे भीम जी की तरह इंसान बन जाओगे. आज खरोखरच बाबासाहेबांचं नाव ऐकताच आपल्याला स्फूर्ती मिळते, आज आपल्याला ताकद मिळते, आज आपल्याला बळ मिळतं. असंच एक सुंदर असं गीत घेऊन आपल्या समोर येत आहेत आमच्या गायिका सुशीला गांगुर्डे. जरा जोरदार टाळ्या आमच्या गायिकेसाठी झाल्या पाहिजेत.